Check. 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 Okay. So गावदेवी स्पोर्ट्स अंबरजे वर्सेस राणा स्पोर्ट्स बोरशेती. कॉईनच्या एक साईडला आहे एजे स्पोर्ट्स भातसई आणि दुसऱ्या साईडला आहे चॅम्पियन्स प्रीमियर लीग. हा मान तुमचा आहे. बोरशेतीचा कॉल असेल. एजे स्पोर्ट्स भातसई हा कॉल आहे आणि चॅम्पियन्स प्रीमियर लीग आलेला आहे. यानी की गावदेवी स्पोर्ट्स अंबरजे वॉन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. मी जाणारच आहे कॅप्टनकडे, पण सर्वात पहिला मी आमच्या मान्यवरांकडे जाते. काय सांगाल सर चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2019च्या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल? अतिशय छान असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. खास करून ग्रामीण भागातल्या उद्योन्मुख खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी एजे स्पोर्ट्स अर्थात आमच्या गावचे सरपंच दिनेशजी जाधव आणि अशोकजी जाधव यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आपण पाहतोय की ज्या पद्धतीने प्रोफेशनल्स खेळतात अशा पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. त्याचबरोबर याचं जे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. ही एक जमेची बाजू आहे. क्रीडा रसिकांना निश्चितपणे याचा आनंद घेता येतो घर बसल्या. आता मग मी घरी बघत होतो, पण ज्यावेळेला आमच्या गावची टीम खेळण्यासाठी आली तेव्हा त्यांचे खेळ पाहण्यासाठी मी भातसईचा आहे, मी या ठिकाणी आलो. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या ट्रॉफीची शान वाढवली. मी आता आमच्या दुसऱ्या मान्यवरांना विचारेन की तुम्ही काय सांगणार आहात आमच्या चॅम्पियन्स प्रीमियर लीगबद्दल. अशोकजी जाधव जे हे प्रीमियर लीगचे सर्व आहेत त्यांबद्दल. अशोक शेटचे जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि एवढा चांगला ग्राउंड त्यांनी कमी दिवसात बनवला आणि आपल्या तालुक्यातील खेळाडूंना एक चांगला ग्राउंड उपलब्ध करून त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि राणा स्पोर्ट ही आणि अंबरजे हे दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. नक्कीच थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार आल्याबद्दल. थँक्यू सो मच. आमच्या ट्रॉफीची आणबाण शान वाढवल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आता आपण लगेचच जाऊया दोन्ही टीम्सकडे. तुम्ही बॅट फर्स्ट घेतलेली आहे. नॉर्मली जेव्हा टॉस कोणी जिंकतं तेव्हा फील्ड फर्स्ट घेतं. बॅट फर्स्ट घेण्यामध्ये काय स्ट्रॅटेजी आहे? कारण आमच्याकडे थोडे बॅट्समन आहेत, समीर आहे, योगेश आहे, संतोष आहे. नक्कीच प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस आहेत? नाही, चेंजेस आता काहीच नाही तसं. नक्कीच जाऊया आपण राणा स्पोर्ट्स बोरशेतीकडे. एक मॅच तुम्ही हरला होतात, दुसरी मॅच तुम्ही जिंकलात. आता काय चेंजेस असतील गेममध्ये? गेममध्ये काही चेंजेस नाही आहेत. जसं खेळलेत सगळे तसेच खेळणार आहेत. पहिली मॅच हारलो ती बॅड लक थोडं राहिलं. नक्कीच ऑल द व्हेरी बेस्ट दोन्ही टीमसाठी. आणि आता आपण पाहत आहोत खूप मोठी लढत आहे केतकी स्पोर्ट्स वासिन सोबत एजे स्पोर्ट्स भातसई. कॉमेंट्री बॉक्स ओव्हर टू यू विनोद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद रेश्मा मॅम. या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषेच्या अगदी जवळ. आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो असल्या कारणाने दरम्यान चेंडू आत थांबला आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 या ठिकाणी पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आहे 8 धावा. लक्ष्य आहे 101 धावांचं. जयेश पाटील भिवंडीचा वंडर बॉय आणि दुसऱ्या बाजूला सतीश बिरादर मागच्या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी. गोलंदाज मारपूर गोलंदाज कल्पेशचा हा चेंडू यावेळेस मिडॉनला झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. बघा काय घडतंय. जीवनदान कुणाला दिलेले? जयेश पाटीलला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्याच पायावरती दगड मारल्यासारखं आहे. आणि जयेश पाटील वादळाचं नाव आहे. हे वादळ आपण पाहिलं होतं जेव्हा जयेश दुसरा सामना खेळत होते आणि 113 धावा चेस करत असताना 75 धावांची एक विस्फोटक विध्वंसक खेळ त्याने साकारली होती. आणि त्या जयेश पाटीलला जीवनदान दिलंय. मिडॉनला झेल ड्रॉप होते. बघूया जयेश हॅलो या ठिकाणी कशा प्रकारे या सामन्यामध्ये कमबॅक करतोय. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या वरून खेळतात कॉपी बुक स्टाईल मध्ये. वर शॉट 4 धावा.
थँक्यू डीजे मॅडम या ठिकाणी कॉमेडी बॉक्समध्ये जॉईन होतात. मॅडम झेल जयेशचा सोडलेला आहे, सोपा झेल आहे, दिनेश बसवंत यांनी सोडलेला आहे आणि हा चौकार पाहायला मिळाला. काय सांगाल? नक्कीच जीवनदानचा कसा उपयोग करायचा हे आता आपण बघणार आहोत. कारण की मगाशी सुद्धा महेश दळवी यांना जीवनदान भेटलं होतं आणि त्यानंतर त्यांनी षटकार लावला होता. आता सुद्धा जयेशला जीवनदान भेटलं आहे आणि त्यांनी चौकार मारलेला आहे. आणि क्या छोटा सपना टूटा दिल टूटा. क्या बात आहे मॅडम. आता मात्र शेरू शायरी देखील करायला लागलेले आहेत. तर मॅडम आमच्यासाठी काहीतरी ठेवा आता करायला. तर रिप्लेमध्ये आपण पाहिला एक सोपा झेल होता मॅडम. त्या ठिकाणी दिनेश बसवंत यांनी हा झेल ड्रॉप केलाय आणि तो चौकार त्यानंतर जयेशने लगावला. बॅकफुट जाऊन कॉपी बुक स्टाईलमध्ये कव्हरच्या दिशेने पॉवर प्ले सुरू आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती 12. कल्पेश थोडेसे नाराज झाले, थोडेसे रागावले, कारण जयेश पाटीलच्या विकेटची किंमत कल्पेशला नाही तर प्रत्येकाला ठाऊक आहे. कारण जयेश पाटीलने असे कित्येक सामन्यांना कलाटणी दिलेले आहे आणि नेहमीच या खेळाडूने आघाडीला येऊन सर्वांना प्रभावित केलेले आहे आणि खूप चांगला फॉर्म त्याचा पाहायला मिळतोय. जरी 2 सामन्यामध्ये एका सामन्यात 14 धावा केल्या, दुसऱ्या सामन्यात 75 केल्या, तिसऱ्या सामन्यात 15 धावा केलेल्या आहेत आणि आता मात्र पुन्हा एकदा एक मोठी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का प्रश्न आहे. चेंडू अतिशय वेगवान, रफ्तार का सौदागर. या ठिकाणी महेश दळवी वाईटचा इशारा येतोय. तर महेश दळवी यांच्या नावावरती एक विक्रम आपण पाहिलं गतवर्षी 2017 मॅडम गेरसेच्या मैदानावरती पहिलं निधाव षटक ह्यांनीच फेकलं होतं आणि या स्पर्धेमध्ये देखील पहिलं निधाव षटक फेकण्याचा बहुमान विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. एक अत्यंत नामवंत खेळाडू. हा चेंडू सुरेख होता. यावेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. फलंदाज बाद होतोय आणि या ठिकाणी मोठा धक्का लागतोय वाशिम संघाला. सतीश बिरादर बॅक टू द पॅव्हिलियन. मागच्या सामन्याचा हिरो 0वर बाद होतोय आणि ते मात्र फार मोठं यश. महेश दळवी या खेळाडूबद्दल जितकं बोलावं तेवढं कमी आहे आणि या खेळाडूने नेहमीच प्रभावशाली कामगिरी केली आहे. मगाशी संघ थोडासा अडखळला होता. सुरुवात चांगली करून दिली होती शेखर दळवी यांनी, मात्र त्यानंतर मधल्या ओव्हरमध्ये संघ पूर्णपणे कोसळत होता आणि या कोसळणाऱ्या संघाला सावरणारा फलंदाज 6व्या क्रमांकावरती महेश दळवीच्या रूपाने आला आणि महेश दळवीने या मैदानावरती 40 धावांची एक अप्रतिम अविस्मरणीय खेळी साकारली आणि संघाला मात्र 100च्या आसपास 100मध्ये नेण्यासाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आणि इथे मात्र मागच्या सामन्याचा हिरो सतीश बिरादर बाद झाल्यानंतर मैदानावरती नवीन फलंदाज येत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती सुयोग येत आहेत. सुयोगने इथे मात्र जयेश पाटीलला आता एक चांगला सपोर्ट देणं फार गरजेचं आहे, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका दोघांवर हा खेळ तुम्ही खेळू शकत नाही, अवलंबून राहू शकत नाही आणि सुयोगने या ठिकाणी सहयोग द्यायला हवा तो म्हणजे JPला. नक्कीच सुयोगने चांगला योग घडवून आणला होता बॉलिंग मध्ये. आता बघूया बॅटिंग मध्ये कसा योग आणता आहेत ते बघूया. नक्कीच तशा प्रकारचा योगायोग पुन्हा एकदा झाला तर काहीतरी नक्कीच चांगलं पाहायला मिळेल. चांगला योग पाहायला मिळेल. हा नक्की मॅडम. तर मॅडम देखील आता नवीन शब्द आणायला लागलेले आहेत. पुढच्या वर्षी आम्ही असू की नसू याची शक्यता कमी आहे, कारण हा चेंडू यावेळेस टप्पापड आता बाहेर निघतोय, अँगल क्रिएट करतोय. बघा गती परिवर्तन केलंय, वेग भरपूर आहे, मात्र मध्येच एखादा चेंडू मध्यम गतीने फेकतायत, संत गतीने फेकतायत. हे वैशिष्ट्य राहिले महेश दळवी यांच्या षटकाचं. आणि इथे मात्र फलंदाज सुयोग डावखरे फलंदाज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी खेळत असताना पूर्णपणे संभ्रमात टाकलं, पडल्यानंतर चेंडू बाहेर देखील निघाला. पुन्हा एकदा वर द विकेट. हा चेंडू गतिमान होता, फक्त स्टिअर करता यावेळेस मात्र त्या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन. धावचीची संधी आहे. जयेश मात्र वेगाने आले होते आणि इथे सुयोग थोडेसे नाराज आहेत. मात्र जयेशला स्ट्राईक हवी होती, मात्र त्यासाठी बलिदान द्यावं लागलं सुयोगला आपल्या विकेटचं.
सुयोगचा योग चांगला घडला नाही आणि योगायोगाने या ठिकाणी तो धावचीत देखील झाला. तर 13 धावसंख्येवरती लागणारा दुसरा धक्का मैदानावरती जयेशला स्ट्राईक हवी होती. कुठेतरी या ठिकाणी संवादाचा अभाव पाहायला मिळाला, ताळमेळाचा अभाव पाहायला मिळाला. कारण जेपीला ही धाव हवी होती, त्यासाठी तयार नव्हते फलंदाज सुयोग. कारण चेंडू शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला होता, खूप वेग होता चेंडूवरती आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि तितक्या वेगाने चेंडू गेल्या कारणाने सुयोगने या ठिकाणी ही धाव घेण्यासाठी नकार दिला होता. मात्र जयेशने या ठिकाणी स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. नवीन फलंदाज यावेळेस येत आहेत. नवीन फलंदाज सतीश कंटे येतात. सतीश बिरादर हे बाद झालेले आहेत. मात्र हे सतीश कंटे उर्फ पिंट्या, तर त्यांचं नाव आहे पेटनेम पिंट्या. असे अनेक नावं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आहेत. भरपूर खेळाडू आहेत ज्यांना टोपण नावाने देखील संबोधलं जातं. रिकी पॉन्टिंगला पंटर म्हणायचे, झहीर खानला जॅक, अजिंक्य राणीला झिंक आणि आपण विराट कोहलीचं नाव घेतलं तर चिकू आणि त्याचबरोबर अजय घरत यांचं नाव देखील आज तुम्हीच ठेवले पहिल्या दिवशी, अज्जू. कारण अज्जू या नक्कीच. नावाने आणि, ते परिचित नव्हते, आता ते अज्जू नावाने परिचित झालेले आहेत. तुमच्यासाठी सुद्धा मला एक छानसा निकनेम ठेवायचं आहे. ठेवा, आता काय ठेवायचं ते तुमच्या हातात आहे. हा चेंडू ऑन साइडला, टिपिकल जयेश पाटील भिवंडी ब्रँडेड सिक्सर. उमराला मुलारी बोलवा व्हॉट शॉट, काय इम्प्रोव्हायझेशन होतं. स्ट्रोक या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केला होता, बनवला होता आणि ऑफ स्टंपवर जाऊन शफल झाले आणि हुकच्या माध्यमातून चेंडूला पडवला. फाईन लेग सीमा रिस्टच्या वरून गगनभेदी, गगनचुंबी, आसमानी टोला, सिक्सर. व्हॉट शॉट. गोलंदाज असं पुन्हा एकदा महेश दळवी येत आहेत. चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने, खूप मोठी गॅप आहे, चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक देखना नेत्रदीप, चिकना आणि देखना फटका, 4 धावा. आबा पूजा जांभूल तशी वाजत बाबा जीवनदान दिलंय, त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि या मैदानावरती एखाद्या जखमी वाघाप्रमाणे तुटून पडलाय जयेश पाटील. जबाबदारी का असते जयेश पाटीलला ठाऊक आहे, उत्तरदायित्व का असते जयेश पाटीलला ठाऊक आहे आणि सामना कसा जिंकून द्यायचा आहे हे जयेश पाटीलला ठाऊक आहे. जास्त वेळ न घेता लगेचच आपण आज क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बादशाही संघ तर महेश दळवी यांची गोलंदाजी सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये प्रभावशाली पाहायला मिळाली. मात्र या 2 चेंडूने आपण पाहिलं तर या षटकाचं चित्र बदललेलं आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. जयेश पाटील सातत्याने या खेळाडूने सर्वांची मनं जिंकलेली आहेत. चेंडू ऑन साईडला फ्लिक करतायत, एक कलात्मक स्ट्रोक. मात्र बघा नशीब या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय बादशाही संघाच्या बाजूने. चेंडू पडल्यानंतर मागे आला, त्यानंतर एक नाट्यमय स्थिती निर्माण झाली आणि धावचीची एक संधी चालून आली होती. मात्र फलंदाजाला बाद करता आलं नाही. 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आहे यावेळेस आपण पाहतायत 25 धावा आणि करायच्यात 101 धावा. जयेश पाटील अनेक मोठमोठ्या गोलंदाजांना आजवर तो सामोरे गेलेला आहे. व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळतोय आणि संपूर्ण जगातले जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज आहेत त्यांच्या अगेन्स्ट जयेशने नेहमीच चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. आणि या दरम्यान 25 धावा तुम्ही पाहतायत. आणि सचिन तेंडुलकर यांना नेहमीच कानमंत्र दिला होता रमाकांत आचरेकर यांनी की खराब चेंडू कितीही नावाजलेल्या हातातून येऊ दे, त्याची 100% वसुली व्हायला हवी. आणि या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी जेव्हा झाली तेव्हा आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले. आणि 2 षटकामध्ये 25 धावा आपण पाहतो. धावांची गती आहे 12.50. एक चांगली धावगती राखलेली आहे. 2 गडी जरी बाद झाले असले तरी जयेशने सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले आहे आणि जयेश खूप चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जयेश जर आणखीन काही काळ खेळपट्टीवरती स्थिरावला तर या सामन्याचं पूर्णपणे चित्र तो बदलेल आणि आपल्या बाजूने हा सामना घेऊन जाईल.
मात्र इथे केतकी स्पोर्ट्स वाशिम संघ कशा प्रकारे परफॉर्म करतोय बघूया. चांगली फलंदाजी होते. मात्र एजे स्पोर्ट्स भातसई संघाला आता कमबॅक करायचा असेल तर उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आणि उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्यांना दाखवावं लागेल. मात्र बघूया कल्पेशच्या षटकामध्ये झेल सोडला होता मागाशी दिनेश बसवंत याने आणि आता मात्र जल्पेशवर पुन्हा एकदा जबाबदारी आलेली आहे. तर जल्पेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर कल्पेश माफ करा. तर जल्पेश आमचे www.ncredinचे मोठा गावचे त्यांचं नाव ते जल्पेश भोईर आहेत. एक कल्पेश जाधव आहेत. अतिशय वेगवान चेंडू कल्पेशचा. स्ट्राईकला फलंदाज सतीश कंटे आहेत. इथे मात्र सतीश कंटेला एकच काम करायचं जास्तीत जास्त स्ट्राईक जयेश पाटीलला कशी मिळणार या गोष्टीवर हा चेंडू ऑनसाईड वळवण्याचा प्रयत्न. इथे मात्र खराब क्रिकेट मी म्हणेन कारण अशा प्रकारे डॉट चेंडू गेले तर आस्किंग रेट वाढणार, दबाव वाढणार. दबाव वाढला तर जेपीला मात्र इथे नक्कीच एक वेगळ्या पद्धतीने खेळावं लागेल आणि धोका पत्करावा लागेल आणि धोका पत्करताना त्याचा गडी त्याची विकेट्स देखील जाऊ शकते. 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत त्या ठिकाणी कल्पेश जाधवने. हा चेंडू वेगवान यावेळेस मात्र खेळतायत हवेतून. क्षेत्ररक्षक खूप दूर होते. या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत आणि मगाशीच शहापूर तालुक्याचा एक अत्यंत नामवंत खेळाडू याची उंची जरी कमी असली तरी कीर्ती संपूर्ण भारतामध्ये पसरलेला असा खेळाडू जेडी आलेला आहे. आणि जेडी जेव्हा जेव्हा येतो जेडीला आम्ही नेहमीच पाहिलेलं आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये जेव्हा जेव्हा ते खेळत असतात. अनेक स्पर्धा गाजवल्या आहे खेळाडूने आणि फार कमी उंचीचा खेळाडू मात्र त्याचा दर्जा फार मोठा आहे. हा चेंडू यावेळेस लॉंगांच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सतीश कंटेच्या बॅटमधून येतोय एक देखणा चौकार. आज 4 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 31 धावा. सतीश कंटेला नक्कीच इथे आत्मविश्वास मिळणार कारण एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला थोडासा संघर्ष करत होते आणि आता मात्र एक चांगला स्ट्रोक आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास नक्कीच वाढतो प्रत्येक फलंदाजाचा. आणि आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी एक चांगल्या फलंदाजाला सर्वोत्तम फलंदाज बनवत असते. हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतात. अलंग कार्पेट चेंडू जातोय वाडिश लॉंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आलेले आहेत. सहजतेने 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती म्हणजे 33. तर जयदीपच्या नावावरती अनेक विक्रम आहे. म्हणजे माध्यमातून 6 चेंडू 8 धावांची करत असताना मालवणच्या मैदानावरती अप्रतिम गोलंदाजी केली होती. हॅट्रिक संपादित केली होती. असे अनेक अगणित विक्रम त्याच्या नावावरती, अगणित पुरस्कार त्याच्या नावावरती आहे. गोकुळ गावचा हा सुपुत्र, गोकुळचा हा नटखट कन्हैया ज्याने अनेक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या बळावरती नाचवलेलं आहे. ज्या प्रकारे गोकुळच्या कृष्णाने अनेक गोपिकांना नाचवलं आपल्या बासुरीच्या तालावरती, तशाच आमच्या जेडीने आपल्या गोलंदाजीच्या बळावरती आपल्या कौशल्याने अनेक मोठमोठ्या फलंदाजांना नाचवलेलं आहे. धावसंख्या 23, वय वर्ष 21 या ठिकाणी सुरू आहे. फार कमी वयामध्ये या खेळाडूने यशाचे जे उंच उंच शिखरं गाठलेले आहेत आणि एक्झाम त्याचे सुरू आहे त्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले नाही. आता पुढच्या वर्षी जेडीला आम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला आवडेल. आम्हाला आठवतं आहे शहापूर प्रीमियर लीग 2 वर्षापूर्वी कव्हर करण्यासाठी गेलो होतो तेव्हा कैलास भांडेची फलंदाजी आम्ही अनुभवली. त्यानंतर जेडीचं अप्रतिम योगदान आम्ही पाहिलं होतं. या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला लगेचच आपण पाहताय 4थ्या षटकामध्ये. या ठिकाणी रणनीती स्पष्ट दिसते की लवकरात लवकर जास्तीत जास्त धावा कशा कुठता येतील जेणेकरून शेवटच्या षटकांमध्ये दबाव कमी असेल आणि जेपीला या षटकामध्ये स्ट्राईक मिळालीच नाही आणि त्यामुळे आता बघूया स्ट्राईक मिळाल्यानंतर कशा प्रकारे जेपी खेळत आहेत. धावसंख्या आहे 33 करायच्या आहेत. एकूण 101 धावा म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर या ठिकाणी करायच्या आहेत अजूनही 68 धावा करायच्या आहेत आणि त्या देखील येणाऱ्या 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये.
तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शेखर दळवी येत आहेत, मॅन फ्रॉम कानिवली संघासाठी. या खेळाडूने अख्खं आयुष्य वेचलेले आणि सातत्याने भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. 28 धावांची अप्रतिम खेळी साकारली होती. एक चांगली कॉन्टेस्ट मगाजी आपण शेखरला पाहिलं होतं जेपीच्या अगेन्स्ट. आता समोर जेपी आहे. वक्त सबका आता आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये बॅट येत असते. आता बघूया कशा प्रकारे उत्तर देत आहे जेपी. यावेळेस शेखर दळवी रिव्हर इनकडनं शॉर्ट रनअपने हा चेंडू शॉर्ट अप येत होता, भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर, एक सीमा रेषेच्या बाहेर. A1 गडीचा ब्रँडेड षटकार. जो फलंदाज शून्यावर बाद होऊ शकला असता तो आता मात्र इथे धावांचा वणवा पेटवतोय दुपारच्या रणरण त्या उन्हामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आहे या ठिकाणी 39. हा चेंडू स्लोअर वन होता. यावेळेस हा पण पूल करता स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो येतोय. कल्पेश स्वतः या ठिकाणी जबाबदारी सीमारेषेची स्वीकारतायत आणि कल्पेशला ठाऊक आहे जेपीच्या विकेटची किंमत. मगाशी झेल ड्रॉप झाला, मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर या घटना तुम्हाला तिथल्या तिथेच मनातून काढाव्या लागतात. मनात राहिल्या तर वारंवार चुका होण्याची शक्यता असते आणि क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. तर बघूया धावसंख्या धावफलक कधी 40 आहे. शेखरच्या षटकात 2 चेंडू 7 धावाले. स्ट्राईक लावलेले सतीश कंडे उर्फ पिंट्या. तर बघूया सतीश कंडे कशा प्रकारे साथ देत आहेत जेपीची. शेखर दळवी हा चेंडू यावेळेस संत गतीने टाकला होता, मात्र दिशेपासून भरकडले. वाईटचा इशारा येतोय. श्रुती जकुल पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय तर प्रमुख पंचांच्या भूमिकेत. आणि या ठिकाणी माफ करा नेहा रंगराजन थोडी पर्सनॅलिटी थोडी सारखे, मात्र नेहा रंगराजन आमच्या खूप हेल्दी आहेत. आणि स्क्वेअर लेगच्या पंच आमच्या आपण पाहताय कैकशा मिर्झा. तर 41 धावा पाहायला मिळतो. वाईट चेंडू पाहायला मिळतो आणि अजूनही आपण पाहिलं तर 60 धावा इथून करायचे आहेत. सामना रंगतदार स्थितीमध्ये चाललेला आहे. हा सामना रंगतदार होणार याचे संकेत. तो नो चेंडू दिलेला या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये वाईड मागे घेतलेला आहे आणि हा चेंडू नो आहे. फ्री हिट असेल. निर्णय थोडासा ठिकाणी बदललेला आहे. हा चेंडू यावेळेस सुंदर होता. बॅट आणि पॅटच्या मधून निघाला होता. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. त्यामुळे स्ट्राईक मिळाली. या चुका टाळाव्या लागतील. जयेशला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला ठेवाल तर तुमच्या हितासाठी ते चांगलं असेल. मात्र जर तुम्ही अशा चुका कराल तर मात्र त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आय थिंक शरद त्या ठिकाणी आहेत. खूप चांगले गुणसंख्या लेखक आहेत, मात्र यष्टीरक्षण थोडंसं त्या ठिकाणी खराब पाहायला मिळालं. तर स्ट्राईकला जयेश येतोय. एक चांगली कॉन्टेस्ट. दोन्ही खेळाडू भिवंडी तालुक्याचे आहेत. एका जंगलातले हे 2 वाघ आणि इथे मात्र झेल घेणार का नाही. चेंडू आवाकाच्या बाहेर होता. आणखीन एक पॉवरफुल हिट षटकार. टायमिंग तितकंच चांगलं जुळलं नाही, मात्र जितकी ताकद हवी होती तितकी या स्ट्रोकमध्ये लागली होती. षटकार आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला यावेळेस 48 धावा. जयेश पाटील 26 चेंडू 53 धावा करायचा इक्वेशन या ठिकाणी आम्हाला गौरव सांगतायत. गोलंदाज शेखर हा चेंडू कट करायचा होता. बॅटची आतली कडा लागून टावल होतोय. शॉर्ट तोडण्याच्या दिशेने दरम्यान एकदा पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 49 पाहायला मिळते. अजूनही या ठिकाणी 52 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 25 चेंडूमध्ये हे लक्ष चेस करायचं. लक्ष भरपूर मोठं आहे. अजूनही सामना खूप लांब आहे बघा वाशिम संघाच्या. मात्र जयेश पाटील या ठिकाणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत वाशिम संघ विजयाचं स्वप्न पाहू शकेल. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला धीरोदत्तपणे साथ देणं देखील तितकंच गरजेचं असेल.
षटक संपलेलं आहे या ठिकाणी चौथं आणि मैदानावरती ड्रिंक्स ॲक्टिवा जाणार कारण पिण्याच्या पाण्याची नितांत गरज भासते. दुपारचं रगरगतं ऊन आहे आणि आपल्या शरीरात 70% पाण्याचं प्रमाण असतं आणि जर ते घामावाटे कमी झालं तर आपल्यामधली ऊर्जा कमी होते, कार्यक्षमता कमी होते आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने प्रत्येक खेळाडू या ठिकाणी करत असतात. त्या दरम्यान आपण 4 षटकं संपल्यानंतर धावसंख्या पाहूया. 49 आहे, करायच्यात 52 धावा. 4 षटकांमध्ये 49 धावा केल्यात. आता उर्वरित 4 षटकांमध्ये करायच्या आहेत या ठिकाणी 52 धावा. हा सामना अजूनही बघा बॅलन्स आहे, सामन्यामध्ये रंगत आहे, गंमत आहे, थरार आहे, मनोरंजन आहे. आमच्या प्रेक्षकांना जे काय हवं आहे एका सामन्यामध्ये ते सारं काय या सामन्यामध्ये. मैदानावरती जयेश पाटील अजूनही स्थिरावलेला आहे. त्याला जीवनदान शून्यावरती दिलं होतं आणि तो मात्र त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 3 गगनभेदी षटकार आणि 3 कलात्मक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. मात्र जयेश पाटील जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत केतकी स्पोर्ट्स वाशिम संघ विजयाचं स्वप्न पाहू शकेल. मात्र जयेश पाटील जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत नक्कीच धोक्याची घंटा वाजत असेल एजे स्पोर्ट्स भातसई संघासाठी. तर बघूया भातसई संघ देखील एक झुंजार संघ आहे. सातत्याने या संघाने 2 वर्ष चॅम्पियन्स प्रीमियर लीगच्या करंगटावरती आपलं नाव कोरलेलं आहे. त्यामुळे हा संघ इथे देखील एक ताकदवर संघ म्हणून जबरदस्त कामगिरी त्यांनी सुरुवातीला 2 सामने जिंकलेले आहेत आणि या सामन्यामध्ये हा संघ विजय प्राप्त करणार का. फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे मात्र गोलंदाजांना इथे एक चांगली कामगिरी करावी लागेल आणि गोलंदाजांना चांगली साथ, क्षेत्ररक्षकांची साथ या ठिकाणी नक्कीच हवी आहे कारण 4 षटकामध्ये काही चुका घडलेल्या आहेत. त्या चुकांची या ठिकाणी दुरुस्ती करून आता मात्र उर्वरित 4 षटकांमध्ये कशा प्रकारे या 52 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी एक रणनीती आखावी लागेल. मात्र जयेश पाटील असा फलंदाज आहे, अनेक डावपेचांना पूर्व उडणारा हा फलंदाज ज्याने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत आणि या स्पर्धेमधलं एक उत्तम उदाहरण 75 धावांची खेळी ज्याने 113 धावा चेस करून दिल्या होत्या आपल्या संघाला. आणि रेश्मा मॅम या ठिकाणी नक्कीच थोडासा रेस्ट करत आहे कारण भरपूर लांबचा प्रवास करावा लागतो. जवळजवळ मला वाटतं 4 ते 5 तास रनिंग असेल ट्रेनची. तुम्हाला नाही इतकी रनिंग नाही आहे. ऐरोली मला वाटतं ठाण्यानंतर लगेचच पहिलं स्टेशन आहे. पण 6:23ची ट्रेन आणि 6:01ची ट्रेन ही त्यांची आवडती ट्रेन आहे. भरपूर गर्दी असते कारण धक्काबुक्कीमध्ये त्यांना प्रवास करायला आवडतं. 7:23चे आगासन माफ करा आसनगाव ही ट्रेन असते, तिच्यात गर्दी फार कमी असते. मात्र कसारा गाडी असते 6:01ची. जाऊया, या चर्चा अशात सुरू राहणार, या गमती जमती अशात सुरू राहणार. मात्र सामन्याकडे वळूया आपण कारण 24 चेंडूत करायच्यात 52 धावा. आस्किंग रेट आहे 13.00 प्रति षटका मागे. स्ट्राईकला जयेश पाटील, भिवंडीचा वंडर बॉय. तर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाज महेश दळवी. एक महेश दळवी मुरबी संघामधून खेळत असताना आम्ही पाहिलेले आहेत. रायगड जिल्ह्यामधला संघ मुरबीचा. ते महेश दळवी एक अप्रतिम खेळाडू भातसई संघासाठी. या खेळाडूने नेहमीच 100% योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या षटकामध्ये देखील तशाच प्रकारची अपेक्षा असेल संघ सहकार्य. चेंडूला फक्त दिशा देतात शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. चेंडूची बारेशे बाहेर 4 धावांसाठी. शॉट डॉक्टर कल्पेश तारमाळे CPL चौकार तुम्ही अनुभवला. 42 धावांवर पोहोचलेले आहेत जयेश पाटील. अर्धशतक पूर्ण होत आहे का 14 म्हणजे 300चा स्ट्राईक रेट आहे त्यांचा. गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू कॉट बँडचा अपील आणि इथे मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता जीपी परत आहे डगआउटच्या दिशेने. वाघाची शिकार, बडी मछली जाल में फंस गई. वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र. वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र. जयेश पाटील बाद झाल्यानंतर एकच शांतता पसरली मैदानावरती. पेन ड्रॉप सायलेंट तुम्ही पाहिला कारण एखादी पार्टी सुरू असताना मध्येच फ्यूज उडावा
तसा काही हा प्रकार घडला. कारण जयेश खूप चांगल्या रंगामध्ये होते, चांगल्या ढंगामध्ये होते. त्यांची फलंदाजी प्रत्येकाला आवडत होती, फक्त आवडत नव्हती भातसईच्या समर्थकांना, कारण त्यांच्या अगेन्स्ट तो खेळत होता. आणि इथे मात्र तो बाद झाल्यानंतर आता 100 हत्तींचं बळ आलंय एजे स्पोर्ट्स भातसई संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये. आणि इथून हा संघ आता मात्र या सामन्यावरती पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, जीवाचं रान करेल. कारण जेपी बाद झालाय आणि आता चिंता वाढली वाशिम संघाची. बघूया जेपीने विजयाचा पाया रचलाय, विजयाचा कळस कोण चढवणार हा प्रश्न कायम आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत 5व्या क्रमांकावरती निखिल. तर बघूया निखिल उंचपुरे असे फलंदाज, मात्र नॉन स्ट्राईकला सतीश कंटीला तुम्ही पाहतायत. चांगलं कमबॅक मी म्हणेन महेश दळवी यांचं. हा चेंडू ब्लॉक मध्ये होता, हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने टॅप करतायत शॉर्ट कव्हरला. महेश दळवी यांचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, भरपूर वेळ मिळाला, ऑप्शनच्या बाहेर निघणारा चेंडू होता, फक्त दिशा दिली. वेगाचा खूप चांगला वापर केला होता जेपीने, मात्र त्यानंतरचा चेंडू इतका वेगवान टाकला होता, पॅडने पॅडच्या मध्ये फुलर लेंथचा चेंडू होता, बॅटच्या संपर्कात आला नाही, बॅटची हलकीशी कडा लागली, व्यवस्थित संपर्कात आला नाही. आणि यष्टीरक्षकाने मात्र आपली कामगिरी चोख बजावली. आणि आता मात्र महेश दळवी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना स्ट्राईकला सतीश कंटे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा महेश दळवी भातसेंकडनं उर्दू विकेट. चेंडू ड्राईव्ह करतायत, वॉट शॉट, कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळत आहेत. आणि इथे मात्र ताळमेळाचा अभाव पाहायला मिळतोय. भातसई संघ घरच्या मैदानावरती खेळतोय. हे मैदान जरी त्यांचं असलं तरी या मैदानावरती त्यांनी फारसा सराव केलेला नाहीये, मात्र आपल्या गावात खेळत आहेत. आणि घरच्या मैदानावरती कुठल्याही संघाला हरवणं एवढं सोपं काम नसतं. आणि या संघाने 2 स्पर्धा आपल्या बाहेर जाऊन जिंकलेल्या आहेत. बाहेर जेव्हा ही स्पर्धा गिरसेच्या मैदानावरती होती, आणि आता मात्र इथे हा संघ दुप्पट ताकदीने उतरलेला आहे. त्यात वाईटचा इशारा येतोय. त्यात त्यांच्या सोबतीला शेखर दळवीसारखा एक अत्यंत अनुभवी पुराणा चावल क्रिकेटमधला, ज्याला म्हटलं जातं भरपूर वर्ष क्रिकेटमधली ज्याने सुख दुःख पाहिलेली आहेत, क्रिकेटमधले ऊन पावसाळे ज्याने पाहिलेले आहेत, असा खेळाडू या संघामध्ये आयकॉन प्लेअर आहे. आणि खरी सुरुवात त्याच्याच फलंदाजीने झाली या स्पर्धेची. हा चेंडू व्यवस्थित खेळत आहेत, लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव पूर्ण करतायत. आणि जेपी बाद झाल्यानंतर धावसंख्येवरती अंकुश लावला जातोय, पूर्णपणे प्रतिबंध लावला जातो, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. कारण जेपी जोपर्यंत होतं धावांचं यंत्र या ठिकाणी सुरू होतं. आणि जेपी बाद झाल्यानंतर एक मोठा फलंदाज जेव्हा बाद होतो, तो चांगल्या टचमध्ये होता, चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि सेट देखील झाला होता. मात्र महेश दळवीने देखील भरपूर मोठमोठ्या फलंदाजांना या ठिकाणी शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि जेपीला बाद करून एक मोठी उपलब्धी या ठिकाणी मिळाली. हा चेंडू व्यवस्था वाढीस लॉंगांच्या दिशेने, वॉड शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती आहे 63, करायच्या आहेत अजूनही 38 धावा. आणि चेंडू शिल्लक आहेत 18. 38 धावा करायच्या आहेत मॅडम, 12.67 आस्किंग रेट आहे. जेपी बाद झाल्यानंतर देखील या षटकामध्ये धावा येताना आपण पाहिल्या, काय सांगाल? नक्कीच महेश दळवी यांचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण बघत आहोत. 40 रन त्यांनी मारलेले आहेत. एक पूर्ण शतक, भातसई टीमचं पूर्ण शतक होण्यामध्ये महेश दळवी यांची खूप मोठी कामगिरी होती. आणि त्यासोबतच जयेश पाटीलचा विकेट घेऊन त्यांनी त्या कामगिरीमध्ये अजूनही योगदान दिलेलं आहे. आणि कदाचित आता भातसई टीमचा पलडा भारी आहे, कारण की त्यांचा जो चांगला प्लेअर होता, आयकॉन प्लेअर होता, तो बॅक टू पवेलियन आलेला आहे. तरी सुद्धा काही आपण सांगू नाही शकत. आणि त्यासोबतच एजे स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन्स प्रीमियर लीगमध्ये मान्यवरांचे आगमन झालेलं आहे. इथे आपण बघू शकता माननीय श्री विष्णू शेठ पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. आणि माननीय श्री पंडित शेठ ठाकरे यांचं सुद्धा आगमन इथे झालेलं आहे. थँक्यू सो मच मान्यवरांचे की ते इथे आले आणि आमच्या चॅम्पियन्स प्रीमियर लीगची आन बान शान वाढवली. माननीय श्री विष्णू शेठ पाटील आणि माननीय श्री पंडित शेठ ठाकरे, तुमचं
स्वागत आहे, हार्दिक स्वागत चॅम्पियन्स प्रीमियर लीगमध्ये. सगळ्या मॅचच्या दिशेने 18 चेंडू करायचे आहेत. 38 धावा. स्किंग रेट आहे 12.66 षटकामागे. षटकार लगावलेला आहे फलंदाज सतीश कंठेच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. हा चेंडू शफल खेळताय त्या ठिकाणी खूप चांगला झेल तुम्ही पाहतायत. फलंदाज बाद होतोय आणि बाद होणारा फलंदाज निखिल आहे. आणखीन एक धक्का वाशिम संघाला. असा महेश जळवीच्या त्या षटकाने या सामन्याचं चित्र बदललेलं आहे. आणि महेश जळवी पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. सदरक्षणाय खलनिगणा या ब्रीद वाक्याला जागत असताना समाजात अराजकता पसरू नये, शांतता नांदावी, सातत्याने यासाठी पोलीस म्हणजे सदैव कार्यरत असतात. आणि आम्ही सुखाने झोपतो त्यामागचं कारण आहे पोलीस आपले जवान जागत असतात. आणि ती खेळी आपण पाहिली. पोलीस ज्याप्रमाणे 3rd डिग्री देतात तशीच महेश जळवी यांनी 3rd डिग्री दिली होती पहिल्या फलंदाजी करत असताना 6व्या क्रमांकावरती येत असताना. हा चेंडू अवस्था कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फार मोठी चूक होते अवस्था. खराब क्रिकेट मी म्हणेन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. डीपमध्ये अनुज होते. 4 धावा येत आहेत. अजूनही करायच्या 34 धावा. सामना अजूनही वाशिम संघाने सोडलेला नाहीये आणि या ठिकाणी सतीश कंडे खूप चांगली फलंदाजी करतायत. 34 धावांवर खेळतात. यावेळेस मात्र चेंडू फ्लॅट स्ट्रोक आपण पाहतायत. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा आहे डॉक्टर कल्पेश तारमाळे. CPL 6R. सतीश कंठेला पारितोषिक येते आणि पारितोषिक बघा त्यांचे 12th मॅन शंकर यांच्याकडनं आलेले आहे. जर सामना जिंकून दिला तर 500 रुपये देतील. खूप भावुक झालेले ते. आयुष चेंडू गॅप मध्ये खेळतात. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचा देखना फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर कल्पेश तारमाळे. CPL चौकार. केलं नीचे खांब लावल्यान तुझे मांडवाला. केलं नीचे खांब लावल्यान तुझे मांडवाला. व्हॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी सुरू आहे बघा. JP बाद झाल्यानंतर पाचही संघाने आनंद साजरा केला होता. मात्र त्या आनंदावर विरजण टाकण्याचं काम केलं जात आहे फलंदाज सतीश कंडे उर्फ पेंट्याच्या माध्यमातून. आणि सतीश कंडे या ठिकाणी सांगतोय सामना आम्ही सोडलेला नाहीये. तुम्ही मारलेल्यात आम्ही सुद्धा मारणार. बारी बारी सबकी बारी. कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. धावसंख्या धावफलकावरती 77 धावा आणि 14 चेंडू 29 धावांवर खेळतात. यावेळेस हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आहे. झेल कोण घेणार आणि झेल टिपलाय लॉंग ऑफला. सतीशच्या खेळचा अंत होतोय. आणखीन एक जबरदस्त धक्का लागतोय केतकी स्पोर्ट्स वाशिम संघाला. नखाण्यापासून मामा येतील तुझे हल्दीला. गरायापासून मामा येतील तुझे हल्दीला. पंधरा चेंडूत 29 धावांची एक झुंजार खेळी साकारली. मात्र संघाला अजूनही विजयासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर 77 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही या ठिकाणी विजयासाठी करायच्या आहेत 24 धावा.
तर इथे आपण पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी केली आहे, मात्र विजय प्रस्थापित करून देता आला नाही. स्वप्न अर्ध्यावरती सोडून गेलेले आहे आणि 13 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये आणि शेखर दळवीला मिळणार एक भलं मोठं यश. जरी धावा षटकात आल्या असल्या तरी सतीश कंठेला बाद करण्यात यश आलंय. हा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने खेळतात. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी हरीश. दबावामुळे या चुका घडतायत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 2 धावा पूर्ण झाल्यानंतर समीकरण आहे 12 चेंडू 22 धावा. काय सांगाल रेश्मा मॅडम तुम्ही या सामन्याबद्दल? सामना बॅलन्स आहे. नक्कीच आपण सामन्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मनोरंजन थरार आपल्याला इथे बघायला भेटणार आहे आणि हे पिक्चर बघून मी बोलू शकते की नक्कीच ते बघायला भेटणार आहे. जयेश पाटीलचा विकेट गेला, त्यानंतर सतीश कंठेचा विकेट गेलेला आहे. आता पूर्णपणे जबाबदारी आहे ते क्रीजवर असलेल्या दोन्ही बॅट्समॅनकडे. अविनाश उर्फ लॅबो असं रुपेश व्यापारी सांगत आहेत आणि अशोक दोघांकडे ही मोठी जिम्मेदारी आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बघू शकता त्यांचा जो 12वा प्लेअर आहे तो खूप इमोशनल झालेला आहे. नक्कीच क्रिकेट हा एक भावनिक खेळ आहे आणि सर्वात जास्त भावना कुठल्या सामन्यात उसळून राहतात माहिती आहे मॅडम? जेव्हा भारत आणि पाकिस्तान खेळतात तेव्हा मात्र टीव्ही तोडल्या जातात, एकमेकांना मारलं जातं, काय काय तुटलं जातं, घरातलं अगरबत्ती फर्निचर पेटवली जाते, दिवा लावला जातो, यज्ञ केले जातात, होम जाळले जातात, विकेट जातो त्या जागेवर तासनतास बसलं जातं. हा भरपूर अंधश्रद्धा काही जणांच्या मनात असते. मात्र क्रिकेटमध्ये आपला संघ जिंकावा हा त्यामागचा हेतू असतो. तर 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 11 धावांची गरज आहे. आस्किंग रेट इतकं मोठं नाही आहे. मात्र बघूया हे दोन्ही फलंदाज नौके आहेत त्यामुळे दबाव थोडासा नक्कीच असेल. तर गोलंदाज येतोय दिनेश बासेंकडनं. स्ट्राईकला फलंदाज आहे यावेळेस अशोक. 12 चेंडू 22 धावा होणार का प्रश्न आहे. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय गलीमध्ये. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतायत. समीकरण बघा आता 11 चेंडूत 21 धावा करायचे. धावा आहेत 80 म्हणजे 21 धावा अजून याव्यात 11 चेंडूमध्ये. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. या षटकात जर इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली तर मात्र शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा शिल्लक राहतील. मात्र या षटकात जर जास्त धावा आल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये दबाव फार कमी असेल वासिन संघावरती आणि वासिन संघ हा सामना जिंकण्याची शक्यता निर्माण होईल. तर बघूया दिनेशचं हे षटक कशा प्रकारे पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. क्षेत्ररक्षणात परिवर्तन करतायत. एक क्षेत्ररक्षक आता मात्र पॉइंटला आलाय, शॉर्ट पॉइंटला. तर 11 चेंडू 21 विजयासाठी हव्यात. हा चेंडू फुलटॉस होता. अपील करतात LBWच्या दरम्यान 2 धावा होणार का आणि 2 धावा पूर्ण करतायत. यावेळेस थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळते. भास्सेकडनं लेग बायचा इशारा तो पंचांचा. फुलटॉस चेंडू मिस केला आणि 2 धावा लेग बायच्या स्वरूपाने मिळत आहेत. नियम क्रमांक 23 नुसार लेग बाय आपण पाहतोय. बाय लेग बाय हा नियम क्रमांक 23 आहे. 22 क्रमांकाचा नियम वाईड आहे. एकूण 42 नियम क्रिकेटमध्ये आले. 1787ला MCCची स्थापना झाली. 1788ला नियमांचं संशोधन झालं आणि तेव्हा 42 नियम क्रिकेटमध्ये आणण्यात आले. मेरीलिबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स येथे आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये अनेक नियमांमध्ये बदल तुम्ही पाहिले. ऑक्टोबर 2017मध्ये नियमांचे काही क्रम बदलण्यात आले. जो नियम क्रमांक 25 वाईडचा होता तो 22वर आणला. असे भरपूर बदल क्रिकेटमध्ये सातत्याने पाहिले आपण. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चेंडू मागे येतोय. शॉट फायलिंगच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतायत. टायमिंग झालं नाही. बॅटची कडा लागली आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली. ती म्हणजे आपण पाहतो यावेळेस 83 धावा तर करायच्या आहेत. आता मात्र या ठिकाणी 18 धावा 9 चेंडूत 18 धावा करायच्या आहेत. तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा हव्यात. एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र बदलेल. मात्र मोठा फटका कोणाच्या बॅटमधून येईल हा देखील प्रश्न आहे. चांगली गोलंदाजी दिनेशची आतापर्यंत पाहायला मिळते. 9 चेंडू 18 धावा.
हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय, फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का लागतोय केतकी स्पोर्ट्स वासिन संघाला. या दरम्यान अशोक बाद होत आहेत झेल देऊन लॉंग ऑफला. आणि समीकरण बघा 8 चेंडू आणि करायचे आहेत आता 18 धावा. संघर्ष दोन्ही बाजूला सुरू आहे. रेश्मा मॅम आपण पाहिलं तर एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष. मात्र या संघर्षाचं रूपांतर विजयामध्ये कोण करणार? कारण जो संघ दबावाला झुगारेल तो संघ या ठिकाणी सामना जिंकेल. जो संघ दबावाच्या लाटेवरती आरूढ होणार तोच बनणार सिकंदर या सामन्यामध्ये. बघूया येणाऱ्या 8 चेंडूत 18 धावा करायच्या. सामना रोमांचक स्थितीमध्ये तुम्ही पाहतायत. मात्र फलंदाज सतीश कंदे बाद झाल्यानंतर दबाव वाढला केतकी स्पोर्ट्स वासिन संघावरती. मात्र हा दबाव झुगारावा लागेल. जयेश पाटीलच्या खेळीला या ठिकाणी फळ मिळणार का? किती खेळ या ठिकाणी वाया जाईल हा प्रश्न अजूनही कायम आहे. मात्र ज्या प्रकारे महेश जळवीने जयेशला बाद करून या सामन्याला आपल्या बाजूने झुकवलाय, त्यांच्या मेहनतीला फळ मिळेल का? या ठिकाणी चेंडू खेळत आहेत, गॅप आहे खूप मोठी. एक्स्ट्रा काव्याच्या दिशेने चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. अविनाशच्या बॅट मधून येतोय चौकार. आणि आता 7 चेंडू 14 धावा करायचे आहेत. समीकरण सोपं होत चाललंय. चौकार मोठे फटके येणार, समीकरण सोपं होणार. एक अविनाश आपण पाहिला होता ज्याने 6 चेंडूत 20 धावा करून दिल्या होत्या कुंदे संघाच्या गेलसे संघाविरुद्ध. 7 चेंडू करायचे आहेत 14 धावा. जास्त वेळ न घेता सामना लगेच सुरू करा. स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी आहेत अविनाश. बघूया अविनाश कशा प्रकारे पुढचा चेंडू फेस करतायत. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे आणि उर्वरित समीकरण आहे 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. अतिशय रोमांचकारी सामना. 6-13चं समीकरण आहे आणि धावसंख्या कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि या 13 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये विजयासाठी वासिन संघाला पूर्ण कराव्या लागतील. जर नाही केल्या तर या ठिकाणी नक्कीच विजय प्राप्त करेल एजे स्पोर्ट्स भातसई संघ. तर वासिन संघाने देखील 3 सामने जिंकलेले आहेत आणि 2 सामने जिंकून तिसरा सामना खेळत असताना या स्पर्धेमध्ये एजे स्पोर्ट्स भातसई संघ ज्यांच्या फलंदाजांनी 100 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. मात्र गोलंदाजांना त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही आणि त्यामुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि करायच्या आहेत 13 धावा. कोण वाजवणार कोणाचे 3-13 या मैदानावरती बघूया. कारण 13 धावा करायच्या आहेत आणि शेवटचं षटक कोण घेऊन येतोय हा प्रश्न आहे. आणि संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे. हरीशच्या हातामध्ये चेंडू नाही. या सामन्याचं भवितव्य सोपवलेलं आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. चौकार लगावून अविनाशने आशा पल्लवित केलेल्या आहेत. या अविनाशने विजयाचं स्वप्न दाखवलेलं आहे. अविनाश हे स्वप्न पूर्ण करेल का? की संघनायकाने जे भातसई संघाच्या संघनायकाने जो हरेशवर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला सार्थाची गोलंदाजी हरेश करेल का? दबाव दोन्ही बाजूला आहे. दबाव 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 दोन्ही बाजूला प्रचंड मानसिक दडपण आले आहे आणि प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढलेली आहे आणि प्रत्येकाच्या अंगावरती शहारा आणणारा हा सामना. 6 चेंडू 13 धावा प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलेले आहे. हा सामना इथून कोण जिंकणार हा प्रश्न आहे. कुणाला डसणार पराभवाचा डंक आणि कोण वाजवणार या मैदानावरती विजयाचा शंख? बघूया. संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही बाजूने. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता और जब तक पड़े ना चोट हाथोड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या मैदानावरती संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, आपल्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे.
या ठिकाणी आपण पाहू शकाल दोन्ही संघाची देहबोली पाहायला मिळते. प्रचंड दडपण आलेलं आहे आणि दडपणाला कोण झुगारणार आणि कोण विजयावरती शिक्कामोर्तब करणार. स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी अविनाश. हा चेंडू सुरेख होता. पहिला चेंडू डॉट फेकलाय. प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र समीकरण बदलेल. प्रत्येक डॉट चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल एजे स्पोर्ट्स वासे संघाचा. प्रत्येक डॉट चेंडू पराभवाच्या खाईमध्ये ढकलून देईल या वासिन संघाला. 5 चेंडू आणि या ठिकाणी विजयासाठी हा चेंडू वाईटचा आहे. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर दुसरा चेंडू खराब फेकतायत आणि 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 89. तर 5 चेंडूत 12 धावा. एखादा मोठा फटका वासिन संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. मात्र जर डॉट चेंडू या ठिकाणी हाताळले गेले तर दबाव वाढत जाईल. दबाव इथे हरीशवरती देखील पाहायला मिळाला आणि दबावात ही चूक झाली. हा चेंडू संथ गतीने फेकतायत, खेळतायत. लॉंगाच्या दिशेने पहिली धाव वेगाने घेतली आहे. त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शेखर दळवी. व्हॉट थ्रो, व्हॉट फिल्डिंग. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का वासिन संघाला. सांघिक यश लाभतंय भातसाई संघाला. फलंदाज बाद होतो या ठिकाणी सचिन. कौतुक करायला हवं शेखर दळवीचं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. किती वेगाने आले होते. एका हाताने चेंडू उचलला आणि त्याच ऍक्शन मध्ये जो थ्रो ऑन दी स्टंप फेकला तो कौतुकास्पद आहे. आणि नक्कीच शेखर दळवीचा फिटनेस तुम्ही आजही पाहू शकाल. सातत्याने या खेळाडूने स्वतःच्या फिटनेसवरती भरपूर ध्यान दिलेले आहे आणि त्यामुळेच मैदानावरती त्याची चपळाई चतुराई आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेली आहे. तर समीकरण आता मात्र 4 चेंडूमध्ये करायचे आहेत 11 धावा. हा चेंडू स्लोअर 1 होता. खराब शॉट सिलेक्शन. चुकीचा फटका. आणखीन एक झटका वासिन संघाला. तीन चेंडू मध्ये या ठिकाणी करायच्या आहेत 11 धावा. सामना अजूनही बघा बॅलन्स आहे. एकूण गडी बाद होत आहेत या ठिकाणी 8 गडी. सेकंड लास्ट जोडी मैदानावरती. खूप चांगली गोलंदाजी हरीशची पाहायला मिळते. हा चेंडू खूप सुंदर होता आणि इथे मात्र आती गाई संकटात नाही. 9वा धक्का मैदानावरती लागतोय. शेवटची अखेरची जोडी असेल या ठिकाणी वासिन संघाची.